नमस्ते एव्हरीवन. सस्नेह स्वागत आहे आपलं दापोली किनारा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण स्वादिष्ट आणि सर्वांना आवडणारे कोकणी वडे बनवणार आहोत. आपल्या घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासूनच आपण हे इन्स्टंट कोकणी वडे बनवणार आहोत. पाहुण्यांसाठी किंवा तुम्हाला केव्हाही खावेसे वाटले अशा वेळी हे कोकणी वडे तुम्ही पटकन बनवू शकता. हे वडे चिकनसोबत, मटनसोबत आणि उसळींसोबत खूपच स्वादिष्ट लागतात. या वड्यांना चिकन वडे किंवा मटन वडे सुद्धा म्हटलं जातं. चला तर मग हे स्वादिष्ट कोकणी वडे बनवायला सुरुवात करूया. इथे मी एक परात घेतलेली आहे. या परातीमध्ये आपण वडे बनवायला लागणारं साहित्य एक एक करून घेऊया. आपण इथे 1 ग्लास तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाऊण ग्लास ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. अर्धा ग्लास गव्हाचं पीठ आपण घेतलेलं आहे आणि अर्धा ग्लास आपण बेसन घेतलेलं आहे, चणा डाळीचं पीठ. बघा, आपण इथे 4 प्रकारची पीठं घेतलेली आहेत: तांदूळ, ज्वारी, बेसन आणि गव्हाचं पीठ. ही चारही पीठं आपल्या घरात सहज उपलब्ध असतात. आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया. कृपया रेसिपीचा व्हिडिओ पूर्ण पहा आणि हे इन्स्टंट कोकणी वडे रेसिपी तुम्ही नक्की बनवा. हे वडे तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नक्कीच खूप आवडतील. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास रेसिपीला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा रेसिपी तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये. आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा, ही नम्र विनंती. आता आपण यामध्ये 2 चमचे धने पावडर घालूया. मेथीचा फ्लेवर या वड्यांमध्ये खूप छान येतो. आपण इथे 1 चमचा मेथी पावडर घातलेली आहे आणि 1 चमचा जिरे पावडर घालूया. 1 चमचा आपण गरम मसाला पावडर घालूया या पिठामध्ये. 1 छोटा चमचा हळद घालूया. आपण या वड्यांमध्ये काकडी घालणार आहोत. काकडीचा स्वाद या वड्यांमध्ये खूपच छान येतो. काकडी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता ती आपण बघा अशा प्रकारे सोलून घेऊया. काकडीचा स्वाद खूप छान येतो. पण जर तुम्हाला काकडी नसेल घालायची यामध्ये तर नाही घातली तरी चालेल. काकडी सोलून झाल्यावर आपण ती किसून घेणार आहोत. हे बघा अशा प्रकारे आपण काकडी किसणीवर किसून घेऊया. हे बघा आपली काकडीसुद्धा किसून झालेली आहे. आता ही किसून घेतलेली काकडी आहे ना, ती आता आपण या पिठामध्ये घालूया. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. आता आपण यामध्ये 1 मोठा चमचा तीळ घालूया. आता हे सगळं साहित्य, पीठ, मसाले आणि काकडी छान असं एकजीव मिक्स करून घेऊया. आणि काकडीमध्ये भरपूर पाण्याचं प्रमाण असतं, त्यामुळे अगोदर पाणी न घालता ही सगळी पिठं आपण छान मिक्स करून घेऊया आणि नंतर आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालून वड्यांचं पीठ छान मळून घेऊया. हे बघा आपण खूप छान असं वड्यांचं पीठ सॉफ्ट असं मळून घेतलेलं आहे. आता आपण या पिठाचे वडे बनवून घेऊया. वड्याच्या पिठातून एक छोटा उंडा घेऊया आणि हे बघा प्लास्टिकवर आपल्याला हे वडे थापून घ्यायचे आहेत. प्लास्टिकला तेल लावायचं आणि अशा पद्धतीनं वडे आपल्याला थापून घ्यायचे आहेत. आपल्याला हवे त्या आकारात आपण वडे थापून घेऊया. आता हा थापलेला वडा आपण तळून घेऊया. बघा वड्याच्या पिठातला असा उंडा घ्यायचा आणि तो हातावर व्यवस्थित करायचा आणि नंतर त्याचा आपण वडा थापून घ्यायचा आहे. कढईमध्ये तेल छान तापलेलं आहे. आता वडा बघा आपण प्लास्टिकवरून अलगद काढून घेतलेला आहे आणि तेलात सोडलेला आहे. आता वडा छान सोनेरी रंगावर खरपूस आपण तळून घेणार आहोत. हे बघा आता तोपर्यंत आपण दुसरा वडा
थापून घेऊया. प्लास्टिकला थोडंसं तेल लावलेलं आहे आणि बोटांच्या सहाय्याने आपण हे बघा अशा पद्धतीनं वडा थापून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीनं आपल्याला वडा छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचा आहे आणि वडा बघा कसा छान फुगलेला आहे. हे बघा आपला पहिला वडा खूप छान मस्त रंगावर तळून झालेला आहे. हे बघा थापलेला वडा असा प्लास्टिकवर अलगद निघतो आणि आता आपण हा तेलात सोडूया आणि छान तळून घेऊया. तोपर्यंत आपण दुसरा वडा थापून घेऊया. हे बघा वडा किती छान टम्म फुगला आहे. आता आपण अशा पद्धतीनंच सगळे वडे थापून घेऊया आणि छान सोनेरी रंगावर तळून घेऊया. हे बघा खूप छान रंगावर आपण हा वडा तळून घेतलेला आहे. हे बघा खूप छान वडे तयार होत आहेत. अगदी झटपट बनणारे स्वादिष्ट कोकणी वडे बनून तयार आहेत. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनं हे कोकणी वडे नक्की बनवा. हे वडे तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नक्कीच आवडतील. थँक्यू.